नमस्कार. तर खरीप हंगाम 2026 ची तयारी सुरू झाली आहे आणि शासनाने एक मोठी बीज प्रक्रिया मोहीम सुद्धा जाहीर केली आहे. आता पेरणीच्या आधी केली जाणारी ही छोटीशी गोष्ट आपल्या संपूर्ण हंगामाचं चित्र कसं बदलू शकते हेच आपण आज शासनाच्या अधिकृत परिपत्रकाच्या आधारे समजून घेणार आहोत. आणि हो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ना, ती थेट महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाच्याच याच अधिकृत परिपत्रकातून घेतलेली आहे. म्हणजे यातला प्रत्येक मुद्दा हा खात्रीशीर आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं, खरीप हंगाम म्हणजे आपल्यासाठी नवीन संधी, पण त्याचसोबत एक असा शत्रू पण आहे जो शेतात दबा धरून बसलेला असतो आणि तो डोळ्यांना दिसत नाही. तो नेमका आहे तरी काय? चला पाहूया. शासनाचा अहवाल काय सांगतोय की गेल्या काही वर्षांपासून जमिनीतून आणि बियाण्यांमधून जे रोग आणि किडी पसरतात ना, ते वाढतच चाललेत आणि याचा थेट फटका बसतोय आपल्या खर्चावर आणि उत्पन्नावर. आणि हे काही फक्त कागदावरचे आकडे नाहीत, नाही का? आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, मागच्या वर्षी तुरीवर आलेला तो मररोग किंवा त्याआधी सोयाबीनवर आलेला पिवळा मोझॅक व्हायरस. या परिपत्रकात अशा खऱ्या उदाहरणांनी या धोक्याची तीव्रता किती आहे हे दाखवून दिलंय. मग प्रश्न येतो की या अदृश्य शत्रूशी लढायचं कसं? उत्तर सोपं आहे आणि तेच शासनानं या बीज प्रक्रिया मोहिमेतून पुढे आणलंय. ही एक प्रकारची आपल्या पिकासाठीची अभेद्य ढालच आहे. तर मग ही बीजप्रक्रिया म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही आपल्या बियाणांची लसीकरण मोहीम आहे. म्हणजे पेरणी करायच्या आधीच बियाणांवर एक असं संरक्षक कवच चढवायचं जे त्याला सुरुवातीच्या वाढीच्या काळात जपेल. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण या एका छोट्याशा गोष्टीचे तब्बल 6 मोठे फायदे आहेत. हो, 6. चला बघूया ते कोणते आहेत. आता इथे ना एक साखळी समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, बीज प्रक्रियेमुळे बियाणं आणि जमिनीतल्या रोगांपासून संरक्षण मिळतं, बरोबर? मग यामुळे काय होतं तर पिकाचे पहिले 30-35 दिवस किडींपासून पण बचाव होतो. साहजिकच आपला फवारणीवरचा खर्च वाचतो. इतकंच नाही तर उगवण चांगली होते, रोपाची वाढ जोमदार होते आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय तर सरळ आपल्या उत्पादनात वाढ. फायदे तर खूप आहेत, हे तर कळलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही प्रक्रिया जेवढी फायद्याची आहे तेवढीच ती काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, नाहीतर फायद्याऐवजी तोटाच व्हायचा. म्हणूनच काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. सगळ्यात पहिलं, हातमोजे आणि मास्क. हे तर पाहिजेच. दुसरं, ही प्रक्रिया सावलीत करा, उन्हात अजिबात नाही, कारण उन्हामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. तिसरं, बियाण्याला हाताने चोळू नका, त्यासाठी ड्रम किंवा मोठी प्लास्टिकची पिशवी वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, रासायनिक आणि जैविक औषधं चुकूनही एकत्र मिसळू नका. आता औषधं लावायचा एक क्रम ठरलेला आहे आणि तो लक्षात ठेवायला एक सोपं सूत्र आहे. सूत्र आहे FIR. FIR. F म्हणजे फंजिसाइड म्हणजेच बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आणि R म्हणजे रायझोबियम. हा क्रम अजिबात चुकवायचा नाही. चला हा क्रम नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी लावायचा रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि मग इथं एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ती म्हणजे 3 ते 4 तास थांबायचं. या वेळात काय होतं तर औषधाचा थर बियाणावर पक्का बसतो. मग त्यानंतर जैविक औषधं लावायची आणि पुन्हा काही तास थांबायचं आणि सगळ्यात शेवटी रायझोबियमसारखी जीवाणू खतं. या परिपत्रकाची एक चांगली गोष्ट म्हणजे यात फक्त वरवरची माहिती नाहीये, तर प्रत्येक पिकासाठी काय करायचं हे अगदी नेमकेपणानं सांगितलंय. चला आपण एक उदाहरण बघूया, ज्वारीचं. हे बघा, ज्वारीसाठी किती स्पष्टपणे दिले. काणी आणि करप्यासाठी काय वापरायचं, खोडमाशीसाठी कोणतं औषध किती प्रमाणात वापरायचं, इतकंच काय तर नत्र आणि स्फुरदसाठी कोणते जीवाणू वापरायचे, सगळं काही दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचा गोंधळ उडण्याची शक्यताच नाही. आता जे शेतकरी मित्र सेंद्रिय किंवा शून्य खर्च नैसर्गिक शेती करतात त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी सुद्धा या परिपत्रकात एक खास आणि महत्त्वाचा विभाग आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्यांसाठी एक नियम अगदी पक्का आहे. तो म्हणजे कोणत्याही प्रकारची रासायनिक किंवा बाजारातून आणलेली जैविक औषधं वापरायला सक्त मनाई आहे. त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे बीजामृत. आणि हे बीजामृत बनवणं खूपच सोपं आणि कमी खर्चाचं आहे. काय लागतं तर देशी गाईचं शेण, गोमूत्र, थोडा चुना आणि आपल्याच बांधावरची मुठभर माती. हे सगळं पाण्यात एकत्र करून 12 ते 24 तास ठेवायचं. झालं बीजामृत तयार. मग ह्यात बियाणं थोडा वेळ बुडवून सावलीत वाळवून लगेच पेरणीसाठी वापरायचं. किती सोपं आहे बघा.
तर आपण काय पाहिलं? बीज प्रक्रिया. पेरणीच्या आधीचं एक अगदी छोटंसं, कमी खर्चाचं काम. पण त्याचे परिणाम किती मोठे आहेत, नाही का? हे एक असं सुरक्षा कवच आहे जे पिकाला सुरुवातीपासूनच एक मजबूत आणि निरोगी बनवतं. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की पेरणीपूर्वी उचललेलं हे छोटंसं पाऊल आपल्या कापणीच्या वेळेस एक मोठी झेप ठरू शकतं का? अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.